नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता 4 जानेवारी 2025ला आपली कंबाईन गट ब ची एक्झाम होणार आहे आणि 11 जानेवारी 2025ला आपली कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम होणार आहे. त्याच अनुषंगाने आपण काही स्ट्रॅटेजी जी के बघून घेऊन आलेलो आहोत की जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन ते येऊ शकतात. तर बघूया आपण भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती. तर भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण आहेत? प्रतिभाताई देवीसिंग पाटील. ओके, तर बघूया नेक्स्ट बघूया भारतातील पहिल्या महिला लोकसभापती. तर भारतातील पहिली महिला लोकसभापती कोण होती? तर मीरा कुमार. तर आता लोकसभा सभापती कोण आहेत आता आपले लोकसभेचे? तर ओम बिर्ला. हे असे भारतातील महाराष्ट्रातील पहिले पहिले हे आयोगाचे आवडते क्वेश्चन आहे. हे 100%च येऊ शकतात. त्यामुळे आपण असे क्वेश्चन डोळ्याखालून घालायचा. भारतातील पहिल्या महिला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल कोण होत्या? तर सॉलिसिटर भारतातील पहिली महिला इंदिरा जयसिंग. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान जे की त्यांना आयर्न लेडी म्हटले जाते, इंदिरा गांधी. नियोजन आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा, नियोजन आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? ते पण इंदिरा गांधी. त्यांच्याच काळामध्ये नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? सरोजिनी नायडू. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? सुचेता कृपलानी, जे की कोणत्या राज्यातील आहे? उत्तर प्रदेश. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण आहे? किरण बेदी. भारतातील पहिली महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृत कौर. भारताच्या परदेशातील पहिली महिला राजदूत. राजदूत म्हणजे आपला जे अदर तिकडच्या देशाला काही आपलं व्यवहार करायचे असतील तर आपला राजदूत तिकडचे आपले परराष्ट्र व्यवहार करत असतो, परराष्ट्र संबंध. CB मुथामा. नेक्स्ट बघूया भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव. भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव कोण आहेत? चौकीला अय्यर. भारतातील पहिली महिला अंतराळवीर. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? कल्पना चावला. नोबेल मिळवणाऱ्या पहिल्या महिला. नोबेल मिळवणाऱ्या पहिली महिला कोण आहे? मदर तेरेसा. 1911 मध्ये नोबेल मिळालाय मदर तेरेसाला नोबेल पुरस्कार. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण आहे? इंग्लिश खाडी आरती साहा गुप्ता. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? रोज विल्यम बॅथ्यू. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट. हे लाहोर ॲनी बेझंट. एक मिनिट. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण आहेत? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत? सरोजिनी नायडू. आणि सरोजिनी नायडू त्यांचं एक हिस्टॉरिकली आहे की धारासना सत्याग्रहाचं पण त्यांनी हे केलेलं आहे. धारासना सत्याग्रहाशी संबंधित कोण महिला म्हटलं तर सरोजिनी नायडू. धारासना सत्याग्रह. नेक्स्ट बघूया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती मीरासाहेब फतिमा बीबी, जे की सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. युनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली भारतीय महिला. जो युनो जे संघटना आहे ना त्याची
आमसभेचे जे अध्यक्षपद भूषवली त्याची भूषवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? विजयालक्ष्मी पंडित. भारताच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल भारताच्या पहिली महिला कोण आहे? पुनीता अरोरा. एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची तरुण महिला. एव्हरेस्ट शिखर जे की सर्वात उंच शिखर आहे 8000 एव्हरेस्ट शिखर सर करणारी तरुण महिला कोण आहे? डिक्की डोमा. एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला. माउंट एव्हरेस्ट जे आहे त्याची उंची किती आहे? 8848, जे किती नेपाळमध्ये आहे. माउंट एव्हरेस्ट. एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? बचेंद्री पाल. आता त्याच अनुषंगाने आपण काही PYQs बघूया, जे की 4 जानेवारीच्या एक्झामच्या अनुषंगाने हे पण एक्झामशी रिलेटेड आहे, ते पण डोळ्याखालून घालूया. शून्यधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मांडण्यात आला होता? तर शून्यधारित अर्थसंकल्प कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात मांडण्यात आला होता? तर शंकररावजी चव्हाण हे नांदेडचे भूमिपुत्र आहेत, गोदावरी नदी काठचे भूमिपुत्र. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र. नाबार्डची स्थापना केव्हा झाली? आपले जे नाबार्ड आहे नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. इथेच बॉम्बेमध्ये मुंबई. नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर 12 जुलै 1982. तर हे नाबार्डची स्थापना करण्याची कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर शिवरामन समिती. ओके, नेक्स्ट बघूया. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर भारताचे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? KC नियोगी. प्रसिद्ध सांची स्तूप भारताच्या कोणत्या राज्यात आहे? सांची स्तूप जे आहे ते भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया अजून. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? कर्णा मल्लेश्वरी. हे जिम्नॅस्ट मध्ये आहे, जिम्नॅस्टिक. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? तर नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर. आणि पहिली महिला कोण होती नोबेल जिंकणारी? तर मदर तेरेसा. हे डिफरन्स लक्षात ठेवा 1911 मध्ये. अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय कोण? राकेश शर्मा. इकडे बघा, असे तुलना करायची. हे अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय कोण म्हणलं तर राकेश शर्मा. आणि अंतराळात पहिली महिला म्हटलं तर कल्पना चावला. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे कोण लिहिले? तर जवाहरलाल नेहरू. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण? C राजगोपालचारी. ओके, थँक्यू.